5 एकर पेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 50,000 रुपये मिळणार। दिवाळीनिमित्त धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये जमा होणार। आता जे शेतकरी ज्यांच्याकडे 5 एकर पेक्षा कमी शेती आहे, जे स्वतः शेती करतात, त्यांच्यासाठी सरकारने विशेष दिवाळी बोनस देण्याची तयारी केली आहे। शेतकऱ्यांची एक वेगळी यादी देखील आलेली आहे, ज्यामुळे आता शेतकऱ्यांना मिळणार लाखोंचा लाभ। राज्यातील सर्व लोकांसाठी ज्यांच्या नावावर 5 एकर पेक्षा कमी शेतजमीन आहे, जे स्वतः शेती करतात, त्यांना आता डायरेक्ट 5 योजनांचा लाभ मिळणार। स्वतः मुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खास 5 योजनांची घोषणा सुरू केली। यातील एका योजना अंतर्गत दरमहा 1,500 रुपये, तर दुसऱ्या योजनेअंतर्गत 12,000 रुपये, तर तिसऱ्या योजनेचे 50,000 रुपये, तर यातली 5वी योजना अशी आहे की ज्या अंतर्गत 1 ते 2 लाख रुपयाचा लाभ हा सरकारकडून मिळणार आहे। लाभ हा तब्बल 2 लाख रुपयाचा आहे, पण धनत्रयोदशीच्या दिवशी यातले 50,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। आता ज्या लोकांच्या नावावर 5 एकर पेक्षा कमी शेतजमीन आहे, जे स्वतः शेती करत आहे, त्यांच्यासाठी एक सगळ्यात मोठी गुड न्यूज आलेली आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या लोकांच्या नावावर शेतजमीन आहे, त्यांच्यासाठी कोणत्या नव्या 5 योजनांचा लाभ धनत्रयोदशीच्या दिवशी मिळणार आहेत, कोणत्या त्या 5 योजना आहेत, याच्यासाठी कोणती कोणती कागदपत्र लागणार आहे, कोणता अर्ज करायचा की ज्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी तातडीने पैसे जमा होणार आहेत, कोणत्या बँकेच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। पहा, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी मिळून खास शेतकऱ्यांसाठी, म्हणजे ज्या लोकांच्या नावावर शेतजमीन 5 एकर पेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी 5 वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्याची जी आहे घोषणा केलेली आहे। आता पहा, काही यातल्या 3 योजना फार जुन्या आहे, त्याचा लाभ बरेचसे शेतकरी गुपचूप घेत होते, म्हणजे लाभ घ्यायचे पण दुसऱ्यांना सांगत नसायचे, पण स्वतः आज मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटाच्या आत तुम्हाला सगळ्या योजनांचे पैसे कशा पद्धतीने येतील, धनत्रयोदशीच्या दिवशी 50,000 रुपये कसे मिळवायचे आहेत, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहेत। आता पहा, जे शेतकरी आहेत, ज्यांच्या नावावर थोडीफार जमीन आहे, ते त्यांच्या शेतात राबतात, घामाचं पाणी करतात, कधी कधी अतिवृष्टीसारखं संकट येतं, संकटावर मात करण्यासाठी, तुमच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी सरकारनं खास 5 विशेष अनोख्या नव्या योजना आणलेल्या आहेत। या 5 योजना ज्यांच्या नावावर अतिशय कमी शेतजमीन आहे आणि जे शेती करतात, कष्ट करतात, त्यांना आता लाखोचा फायदा देण्याची तयारी सरकारनं सुरू केली आहे। तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा, कारण की धनत्रयोदशीला लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटप करण्यासाठी सरकारनं निधीला मंजुरी दिली आहे। यातल्या एका योजनेचे 12,000 डायरेक्ट मिळतील, एका योजनेचे 1,500, एका योजनेचे 45,000 आणि 5व्या योजनेचे डायरेक्ट 2 लाख रुपये मिळू शकतात। जर तुम्हाला 2 लाख रुपये पाहिजे असतील तर व्हिडिओ 1 सेकंदही स्किप करू नका। पहा, या शेतकऱ्यांसाठी इतक्या अनोख्या योजना आहेत की ज्या आजपर्यंत कधीच लागू केल्या नव्हत्या आणि इतक्या वेगानं लागू केल्यात, आणि ज्याची यादी देखील सुरुवातीला तयार करण्यात आली। तर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतोय की या यादीत नाव लावण्यासाठी काय कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कोणता वेगळा यासाठी अर्ज करायचा आहे का। पहा, आता शासकीय कामांना सुट्ट्या लागणार आहे। पहा, दिवाळीचा अवधी सुरू होतोय, त्यामुळे लवकरात लवकर जे शेतकरी जे कार्यालयाला सुट्ट्या लागण्याआधी अर्ज करतील, कागदपत्र काढून जमा करतील, त्यांना हा लाभ धनत्रयोदशीच्या दिवशी येणार आहे। त्यामुळे टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका। टप्प्याटप्प्याने तुम्हाला वेगानं कागदपत्र कोणती, पात्रता कशी, कुठून अर्ज आणायचा, कुठं भरायचा, कसे बँकेत पैसे येणार, त्यासाठी काय करायचं, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। पहा, प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतीसाठी, त्याचं आयुष्य चालवण्यासाठी, दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैशाची गरज असते। आता बऱ्याच वेळा शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, आणि पावसाचं जर तुम्ही नेचर बघितलं तर कधी पाऊस कमी होतो, तर कधी इतका जास्त होतो की सगळं पीक वाहून जातं। त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी काही क्रांतिकारी योजना काढल्या पण आहेत। त्याचे अर्ज लगेच भरा सांगितलं आहे, आणि ज्याचे पैसे धनत्रयोदशीच्या दिवशी येणार आहेत। आता पहा, सगळे कार्यालय बंद होतील, सरकारी कामकाजाला सुट्टी असणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर कागदपत्र काढायचे आहेत, आणि जेणेकरून तुम्हाला हे पैसे आता मिळणार आहेत। आता पहा, यातली जी पहिली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी योजना आहे की जी गेल्या बऱ्याच वर्षापासून सुरू आहे, पण बऱ्याचशा शेतकऱ्याला याचा लाभ मिळण्यामध्ये खंड पडतोय। बऱ्याचशा लोकांनी याला अर्ज केलाय, पण तरी त्या ठिकाणी याला पैसे मिळत नाही। आता यातली 2री आणि 3री योजना जुनी आहे, पण 4थी आणि 5वी योजना इतकी भन्नाट आहे की ज्याच्यात 2 लाख रुपयाचा लाभ तुम्हाला मिळू शकतो। कदाचित तुम्ही लवकरात लवकर जर अर्ज केला तर हे 50,000 आणि हे 2 लाख, असे तब्बल 2.5 लाख रुपये धनत्रयोदशीला तुमच्या खात्यात येऊन जातील। तुमचं जे काही नुकसान झालं ते अख्खं भरून निघेल। तुमच्या मुलाबाळांच्या चेहऱ्यावर असा आनंद होईल
की तुम्ही ते पाहता क्षणी तुमच्या डोळ्यात पाणी येऊ शकतं, कारण की अतिशय महत्त्वाच्या योजना सरकारने घोषणा केल्या आहेत. पहिली योजना आहे की जिसाठी कागदपत्र काय लागतात, आधार कार्ड सगळ्यांकडे आवश्यक असणं गरजेचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे आधार कार्ड असतं. आता पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आधार कार्डमध्ये बऱ्याचशा चुका झाल्या आहेत. काहींचं वय मागे पुढे झालेलं आहे, जन्मतारीख व्यवस्थित दिसत नाही, तर नावाच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे. आता पहा, पैसे बँक खात्यात येणार आहे, त्यामुळे तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुमचं बँक खात्यावरचं नाव एक्झॅक्टली मॅच होणं गरजेचं आहे. कुठली स्पेलिंग मिस्टेक त्याच्यामध्ये नसावी, ही काळजी तुम्ही घ्यायची आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचे कागदपत्र बँक पासबुक लागणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक तुमच्यासाठी लागेल, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, IDBI असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, म्हणजे या 12 नॅशनलाइज बँक आहेत त्यांचं खातं तुमच्याकडे असणं हे अनिवार्य आहे. शेत जमिनीचा 7/12 उतारा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, जो 5 एकरच्या आतमधला आवश्यक आहे. त्यानंतर 8 उतारा, त्यानंतर तुमचं पॅन कार्ड देखील आवश्यक असणार आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पॅन कार्ड काढलेलं नसेल तर ते तातडीनं काढून घ्या. ऑनलाईन पॅन कार्ड एका दिवसामध्येच ऑनलाईन जमा होते, लगेच तुम्हाला त्याची जी आहे ते प्रिंट देखील काढता येते, त्यामुळे लवकरात लवकर पॅन कार्ड काढून घ्या. आता लक्षपूर्वक ऐका, पहिली योजना जी आहे जिच्या अंतर्गत तुम्हाला 12,000 रुपये वर्षाला मिळतात, त्यासाठी पात्रता 5 एकरपेक्षा जमीन कमी असणं आवश्यक आहे. आता पहा, पहिली योजना जी आहे जिचे 12,000 रुपये ही जी मदत आहे तर ही थेट येत नाही, लक्षात घ्या, टप्प्याटप्प्याने येते. आता दर 3 महिन्याला, तर तुम्ही ऐकलं असेल की PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, तर हे जे लाभ आहेत तर याचा जो लाभ आहे तुम्हाला, म्हणजे एकाचा 1,000 रुपये, दुसऱ्या म्हणजे 2-2 हजारचे हप्ते येतात, तर ते प्रत्येक 3 महिन्याला येतात. तर मग अशा प्रकारे 4 हप्ते मिळून तुमचे 6,000 अधिक 6,000 12,000 रुपये होतात. तर त्यासाठी तुमचं आधार लिंकिंग असणं गरजेचं आहे, जमीन 5 एकरपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही म्हणाला तर हे नमो आणि PMचे हप्ते तर आम्हाला ऑलरेडी आलेले आहे, पण याचा पुन्हा एकदा एक हप्ता येणार आहे, लक्षात घ्या. याच्यासाठी जमीन 5 एकरपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांची जमिनी जास्त होत्या तरी त्यांनी अर्ज केला होता, पण अशा पद्धतीचे शेतकरी आता बाहेर काढले गेलेत. आता पहा, दुसरी योजना जी आहे, तर दुसरी योजना, तिसरी योजना, चौथी योजना आणि 5वी योजना जिच्यात 2 लाखाचा लाभ आहे, त्यामुळे अजिबात तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. दुसरी योजना आहे जिच्यात एक कार्ड काढायचं आहे. हे कार्ड ते आहे शेतकरी असल्याचा दाखला. शेतकरी असल्याचा दाखला किंवा त्याला आपण कृषी आधार कार्ड म्हणतो. हे कृषी आधार कार्ड किंवा फार्मर ID कार्ड जर तुम्ही काढलं तर तुम्हाला एक नाही तर हजारो फायदे मिळणार आहे. सगळ्या योजनांचे पैसे डायरेक्ट बँक खात्यात जमा होणार आहे. तुमची जमीन किती असली तरी तुम्हाला फार्मर ID कार्ड किंवा कृषी आधार कार्ड काढायचं आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला या सगळ्या उरलेल्या 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत. आता पहा, तिसरी योजना आहे तर ती दरमहा 1,500 रुपये, तर याचे 1,500 रुपये देखील दिवाळीनिमित्त जमा होणार आहेत. तर ते जे जमा होणं सुरू झालं आहे तर ते 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये जमा होत आहे. ज्या घरामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे तर त्या घरामध्ये हे 1,500 रुपयाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर पुढची गोष्ट, जे पुढची योजना आहे तर ती आहे किसान क्रेडिट कार्ड योजना. पहा, किसान क्रेडिट कार्ड योजना ही जी होती, पूर्वी याच्यावर फक्त 1.5 लाखाचं कर्ज बिनव्याजी मिळायचं, त्याचं आता वाढून 2 लाख रुपये झालेलं आहे. तर तेही तुम्हाला तुमच्या पीक कर्ज असेल किंवा इतर गरजा भागवण्यासाठी कर्ज लागत असेल, अतिशय कमी व्याजदर म्हणजे 3 ते 4% व्याजदरावर तुम्हाला ह्या कार्डामार्फत जे आहे ती लाभ तुम्हाला कर्जाचा मिळत असतो. 2 दिवसाच्या आत खात्यावर पैसे कर्जाचे जमा होतात. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, शेत जमिनीचा उतारा, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो हे जमा करायचं आणि तुम्ही कोणत्याही बँकेतून तुमचं किसान क्रेडिट कार्ड घेऊ शकता. आणि त्या क्रेडिट कार्डवर तुम्हाला 4% व्याजदरानं जे आहे ते कर्ज मिळतं. त्यावर 3% सरकार सबसिडी देतं, म्हणजे फक्त 1% हे कर्ज तुम्हाला मिळतं, ज्याचा वापर तुम्ही बियाणे आणण्यासाठी, खतं खरेदी करण्यासाठी, औषध किंवा इतर शेतीच्या कामासाठी वापरू शकता. या योजनांचे पैसे मिळण्यासाठी तुम्ही तातडीनं 5 एकरच्या आतमध्ये जमीन असणं गरजेचं आहे. तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेलं असणं गरजेचं आहे. किसान क्रेडिट कार्ड काढणं गरजेचं आहे. आता तुम्ही या सगळ्या योजनांची तुम्हाला माहिती होती का? तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड काढलं आहे का? फार्मर ID कार्ड तुम्ही काढलं आहे का? तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.